रील बघून ना, हे असं काहीतरी विचित्र फॅड सुचतं माझ्यासारखं आणि काहीतरी करायची इच्छा होते. आता नॉर्मल मेथीची भाजी मी करू शकत होते. पण तरी पण रील बघितलंय ना, मग करायचं. काहीतरी वेगळं झालंच पाहिजे. मग वेगळं काय? तर आता मी मेथीची आपण जसे वाफेवर भाजी शिजवतो तशी मी बघितलेली होती. ती नॉर्मल भाजी आपण जी रेग्युलर करतो ती. पण मेथीच्या भाजीत पाणी टाकतात, ही इतकी विचित्र गोष्ट होती ना माझ्यासाठी. पण तरी पण म्हटलं चला आपण ट्राय करायचं. आता मेथीचा सीझन चालू झालायच, तर आपल्याला नाही का व्हरायटी डिशेस पाहिजेतच, की मेथीचे सगळे प्रकार खाता आले पाहिजेत आपल्याला मेथीच्या सीझनमध्ये. फुल एन्जॉय करता आलं पाहिजे मेथीचं सीझन. त्यामुळे सगळे प्रकार म्हणजे मेथीचे पराठे म्हणू नका, मेथीची वाफेवरची भाजी म्हणू नका, ही पाण्याची भाजी म्हणू नका, आलू मेथी म्हणू नका, काहीही. मेथीचं सगळं आपल्याला करता आलं पाहिजे. हा उद्देश माझा होता. आता ह्या मेथीच्या भाजीत ना पाणी ओतताना माझे लिटरली हात थरथरत होते, की मेथीच्या भाजीत मी कधी सुद्धा पाणी टाकलेलं नाहीये आणि आता हे ग्लासभर पाणी मेथीच्या भाजीत ओतायचं आणि ते कसं लागेल, कसं होईल ह्या टेन्शननी माहिती आहे का, मी मेथीच्या त्या भाजीच्या कढईपासून ना अजिबात हलले नाही. का तर हे नक्की चांगलं होईल का? ह्याच्यात मला इतकी शंका होती. पण तसं काही इतकं खराब लागलं नाही ना, की इतकं चांगलं लागलं. मला एकदम ॲव्हरेज लागलं. म्हणजे खूप खराब किंवा विचित्र असं काही लागलं नाही किंवा खूप छान, खूप भारी जे आपण वाफेवर जी भाजी असतो ती कॅन्सल करून ही बनवू, एवढं पण काही ते छान लागलं नाही. ठीक आहे, पण काहीतरी वेगळा आयटम जर खायचा असेल किंवा तुम्हाला आता भातासोबत खायला काही नाहीये आणि मेथीच आहे, तर मेथीचं मग हे बनवू शकता तुम्ही. असं पातळ पाणी ठेवून ना मेथी बनवू शकता, जे की तुम्हाला भाताबरोबर पण खाता येईल आणि भाकरी किंवा चपातीबरोबर पण खाता येईल. तर नॉट बॅड ऑप्शन आहे आणि असं माझं मस्त जेवण केलं होतं मी आणि खाऊन घेतलं.